तर मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले ते आपण फार्मची अपडेट दिली नव्हती. तर बघा आपला फार्म. तर ही लंगड त्याच्यामुळे की तिचा आपण खुरा कट केला. कारण की बंदिस्तमध्ये यांच्या खुरा वाढतात आणि खुरा वाढल्यानंतर त्यांना चालायला प्रॉब्लेम होतो. तर आपण काल त्यांची खुर कटिंग करून घेतली. ही बघा यांची पिल्लं मोठाले झाले आता. हे बघा हिचे पण खुर कट केली, थोडीशी लंगडत चालत आहे. यात खुरा अशा भरपूर वाढल्या होत्या, जवळपास 2-2, 3-3 इंच लांबल्या होत्या. तर असा आपला पूर्ण सेटअप. तर याच्यामध्ये बघा या पूर्ण आपल्या फिमेल आता गाभण आहे मेंढ्या. याच्यात काही बंटूर, काही नारी सुवर्ण आहे, मेल मोठा नारी सुवर्णाचा, काही नारीचे पिल्लं होईल क्रॉस, काही प्युअर नारीचे आहेत 3, त्यांची पिल्लं होतील प्युअर. बघा असं आपलं मेंढी पालन. आणि तिकडं पलीकडं आपलं शेळी पालन. शेळ्याच्या पण आपण खुरा कट केल्या. बघा हिने खुर वर धरली, त्यांचे पण खुरा वाढलेल्या होत्या, आपण त्यांचे खुरा कट करून घेतल्या. इकडं कोकरं छोटाले. शेळी मेंढी पालनामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना मला तर वाटतं शेळ्या मेंढ्या सांभाळायला पाहिजे, कारण की शेतकऱ्याला कधी पण अडी अडचण येते. तर ज्या वेळेस आपल्याला अडी अडचण येईल त्यावेळेस आपण त्यांचा कान धरून बाजारात नेऊ शकतो. आणि बाजारात नेल्यानंतर आपल्याला 2 पैसे त्याच्यापासून भेटतात. त्यासाठी आपण शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या या ठेवायलाच पाहिजे. जो आपण शेती करतो त्यांनी शेतीपूरक व्यवसाय हा करायला पाहिजे, 100% करायलाच पाहिजे. कारण की बरंचसं असं त्याच्यापासून त्याला फायदा होतो. याच्यात काय होतं, जे सिटीमधले लोक आहे, नोकरीवाले लोक, ते येते त्यांचे मोठमोठाले फार्म आहे, पण आपले शेतकरी जे त्यांचे फार्म नाही आहे. कारण की त्यांना लाज वाटते मेंढ्या सांभाळायची, शेळ्या सांभाळायची. असं नाही आहे, शेळ्या मेंढ्या सांभाळायला पाहिजे. त्याच्यापासून बरेचसं असे प्रॉफिट भेटतं. आता तुम्ही नाही काहीतरी म्हणलं, पलीकडे 10 कोकरे आहे, एक 5-5 हजार धरा, 50,000 त्यात होणार आहे. बाकीचे मेंढ्या आहे सरासरी किंमत धरा 10-10, 15-15 हजार. 10 मेंढ्या आहे 1 लाख हे झाली, 1.5 लाख ते, म्हणजे 1 लाख कोकरा 1.5 लाख. मोठं मेंढर आहे जवळपास 2-2.5 लाखाचं एवढं सेटअप. तिकडे शेळ्याचं 2-2.5 लाखाचं, म्हणजे 4-1 लाख रुपये आपल्याला एवढ्या सेटअपमध्ये. कधी अर्ध्या रात्री जरी अडचण आली तर आपण सगळं टोटल माल आपण विकू शकतो आडी अडचणीच्या वेळेस. त्यासाठी आपण ठेवायला पाहिजे, शेळ्या मेंढ्या ठेवायलाच पाहिजे. आपण शेतकरी जे शेतीपूरक व्यवसाय ते करायला पाहिजे. कारण की असं एवढं पण असं 100% असं यांना मेंढर आपलं मारतं, जरा डेंजर आहे. त्याला विकावं लागन बाजारामध्ये, त्याला काहीच कळत नाही, डायरेक्ट मारायलाच पाहतं. असं आपलं सेटअप. इकडे मेंढ्या. चला आपण आता शेळ्यांकडे जाऊ. बघा इकडे शेळ्या, ही त्यांची पिल्लं. याच्यामध्ये शेळ्या पूर्ण टोटल विक्रीसाठी आहे, फक्त हा मोठा मेल सोडून. त्याची किंमत आली तो पण विकू. याच्यामध्ये 10 पिल्लं आहे आणि 3 मोठ्याल्या शेळ्या. ही खाली बसलेल्या 2, ही एक आली. 3 मोठ्याल्या शेळ्या आणि 10 पिल्लं. 10 पिल्लामध्ये 7 पाटी 3 बोकडं आहे. याच्यामध्ये 7 पाटी आहे आणि फक्त 3 बोकडी. म्हणजे नवीन शेळीपालक कधी शेळीपालन चालू करत असाल, इच्छुक असेल, तर त्यांसाठी एक जबरदस्त असा सेटअप तयार होईल पूर्ण बोरचा. आणि याच्यातल्या ही फिमेल एक क्रॉस झालेली आहे, ही पण एक मोठी फिमेल आहे. म्हणजे चांगल्या मोठमोठाली फिमेल आहे, छोटाले नाही आहे. चांगली पिल्लं आहे. जर कोणी नवीन इच्छुक असाल सेटअप तयार करण्यासाठी तर बघा, 1-2 शेळ्या क्रॉस पण झाल्या त्या या मेलपासून. असा आपला फार्म, असे आपले ॲनिमल फार्मवरचे. बघा कुक्कुटपालन पण करतो आपण त्याच्याबरोबर. कुक्कुटपालनाच तिकडे ते खोरडं. आपण इथं हे गवत दिसतंय, त्या गवतामध्ये आपण कंपाऊंड मारून घेणार आहोत. एकदम मोठं कंपाऊंड मारून घेऊ.
आणि त्याच्यामध्येच आपण कुक्कुटपालन करणार आहे. जवळपास त्याच्यामध्ये 400-500 कोंबड्या बसायला पाहिजे प्युअर गावरान. ही नारीची फिमेल, नारीचं मेल. असा आपला पूर्ण फार्म. धन्यवाद मित्रांनो. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण असे व्हिडिओ बनवत राहू. आमचा कोरडवाहू एरिया आहे. एवढं काही असं पाणी म्हणत असं नाही यावर्षी. बघा एवढे आपण कोरड्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फार्म रन करू शकतो.